जगप्रसिद्ध तिरुपती लाडू बनवताना निकृष्ट घटक आणि प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याच्या आरोपावरून वाद निर्माण झालाय. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपीचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांनी आरोप केला की मागच्या वायएसआरसीपी सरकारनं पवित्र तिरुपती लाडू बनवण्यासाठी निकृष्ट घटक आणि प्राण्यांची चरबी वापरली होती. आता टीडीपीच्या या दाव्यानंतर देशभरातून निषेधाचे आवाज उठू लागले आहेत. आंध्र प्रदेशातील मागच्या वायएसआरसीपी सरकारनं हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या असल्याचं भाजपनं म्हटलंय आणि शक्य तितक्या लवकर जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी असंही म्हटलंय. भाजप नेते बंदी संजय यांनी आंध्र सरकारला तिरुमलाच्या लाडू प्रसादम वादावर कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे. तिरुमला तिरुपति देवस्थान हिंदुओं का एक पवित्र धार्मिक क्षेत्र है. तिरुमला लड्डू को बहुत पवित्र प्रसाद माना जाता है. ऐसे लड्डू को अपवित्र करना एक मूर्खता है. ये अक्षम अपराध है. इसका कारण है कि पिछले सरकार के समय में टीटीडी बोर्ड में स्थानीय मंडल टीटीडी बोर्ड का कमेटी और कर्मचारियों की नियुक्ति करने के समय में अन्य धर्मों के लोगों को और नास्तिकों को नियुक्त किया गया है. जो भगवान पर विश्वास नहीं करता है लोग, इसके कारण ऐसा घटना हुआ है. मैं एपी सरकार से मैं विनती करता हूं कि तुरंत इसके ऊपर इंक्वायरी करना है. आंध्र प्रदेश के मुख्यमंत्री माननीय चंद्रबाबू नायडू साहब ने जगन मोहन सरकार के एक षड्यंत्र का पर्दाफाश किया कि हिंदू आस्था के केंद्र तिरुपति मंदिर की में दिए जाने वाले लड्डू प्रसाद के रूप में जो दिया जाता है उसमें घटिया सामग्री और पशु चर्बी का प्रयोग किया जाता है. निसंदेह ये हिंदू आस्था का बहुत बड़ा प्रश्न चिन्ह है और हिंदू आस्था पर इस प्रकार की जो चोट की गई है ये जगन मोहन सरकार की नाकामी और षड्यंत्र को उजागर करती है. इस प्रकार की चोट हिंदू धर्म की आस्था को डगमगा रही है. कई हिंदू संगठनों ने भी इसका विरोध किया है. यहां तक कि नंदिनी घी के निर्माता मिस्टर नायक ने भी इस बात का खंडन किया है कि हमसे उन्होंने घी नहीं लेके सस्ते रेट में घी खरीदा जिससे ये घटिया घी और पशु चर्बी का प्रयोग किया गया. इस प्रकार की कार्रवाई की हम निस्संदेह निंदा करते हैं और माननीय चंद्रबाबू नायडू साहब इसकी पूरी जांच कराएंगे. एक कमेटी का गठन होगा और निस्संदेह जो उसमें दोषी होगा उनको कड़े से कड़े दंड का प्रावधान किया जाएगा. आंध्र प्रदेशमध्ये मागच्या राज्य सरकारच्या काळात तिरुपती बालाजी देवस्थानकडून प्रसाद म्हणून देण्यात येणारे लाडू बनवण्यासाठी निकृष्ट पदार्थ आणि प्राण्यांच्या चरबीचा वापर सुरू केला होता असा अहवाल गुजरातमधील प्रयोगशाळेनं दिला. त्यामुळे विद्यमान मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी या संदर्भात केलेल्या आरोपांना बळकटी मिळाल्याचा तेलुगू देसम पार्टी म्हणजेच टीडीपीचा दावा आहे. गुजरातच्या आणंद इथं असलेल्या सीएलएफ या संस्थेकडे देवस्थानात बनवण्यात येणाऱ्या लाडूंसाठी वापरण्यात येणाऱ्या तुपाचे नमुने हे तपासण्यासाठी पाठवण्यात आले होते. ते नमुने तपासले असता त्यात माशापासून बनवलेलं तेल आणि प्राण्यांच्या चरबीशी संबंधित लाडू याचं अस्तित्व आढळून आलं असा दावा टीडीपीचे प्रवक्ते अनाम वेंकट रमणा रेड्डी यांनी केला होता. त्यांनी सीएलएफचा अहवाल देखील पत्रकार परिषदेत सादर केलेला. तर नायडू राजकीय स्वार्थासाठी अतिशय हीन स्वरूपाचे आणि खोटे आरोप करत असल्याची टीका वायएसआर काँग्रेस पार्टीनं केलाय. वायएसआरसीपीचे ज्येष्ठ नेते वाय.व्ही. सुब्बा रेड्डी म्हणाले की भगवंताच्या प्रसादात आणि भक्तांना दिल्या जाणाऱ्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी वापरली जाते असं म्हणणंही अकल्पनीय आहे. व्यंकटेश्वर स्वामींवर माझी श्रद्धा आहे आणि नायडू सुद्धा त्यांचे भक्त असल्याचा दावा करतात. त्यामुळे आपण देवतेसमोर शपथ घेऊया. नायडूंचे आरोप राजकीय फायदा घेण्याच्या उद्देशाने असून देवताच नायडू आणि त्यांच्या कुटुंबावर कारवाई करेल असे ते म्हणाले. मैं पहले तिरुपति को आया था. पहले जैसा ही टेस्ट था ना वैसा ही इस बार ही लड्डू का टेस्ट वही है. अभी जो मैं आज मॉर्निंग को चंद्रबाबू नायडू जो कि एपी के सीएम है उन्होंने स्टेटमेंट ऐसा दिया है कि वो अपना जो लड्डू बनाते हैं तिरुपति में उसमें जो
ये मिक्स करते हैं चर्बी, तो ऐसा कुछ नहीं है मेरे ख्याल से। मैं बोले तो ईयरली में 5-6 बार तिरुपति को आ जाता हूँ। जो टेस्ट है वही लड्डू का टेस्ट है। तिरुपति में जो लड्डू का प्रसाद बांटा जा रहा है, पहले का लड्डू का स्वाद अभी का लड्डू का स्वाद वही है, एक ही है और अच्छा है, बहुत प्रसन्न है। ओम नमो वेंकटेश। लाडू बनवताना प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याचा दावा केल्याबद्दल वायएसआरसीपी पक्षानं चंद्राबाबू नायडू यांच्यावर निशाणा साधलाय. नायडू यांनी देवतेचा अपमान केला असून त्यांच्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्यात असं पक्षानं म्हटलंय. प्रदेश काँग्रेसच्या प्रमुख वाय.एस. शर्मिला यांनी नायडू यांनी केलेल्या दाव्याचा सीबीआय तपास करावा आणि तिरुपती लाडूवरून घृणास्पद राजकारण केल्यावरून मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केलाय. ब्युरो रिपोर्ट लोकमत.com.